या क्षणी एक अतिशय दुःखद बातमी येतेय। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालंय। ते 86 वर्षाचे होते। आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यांचा खगोलशास्त्रातील अधिकार मान्य झाला होता असे जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेमध्ये मराठी विज्ञान कथा लिहिण्यासाठी सुद्धा लोकप्रिय होते। केम्ब्रिज विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेतल्यावरती भारतामध्ये परतून त्यांनी आधी टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये काम केलं आणि त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला। तसंच 2021 मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली। आपल्यासोबत खगोलशास्त्रज्ञ मयुरेश प्रभुणे आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। मयुरेशजी, जयंत नारळीकर यांचं निधन म्हणजे एकंदरीतच भारतीय संशोधन क्षेत्रामध्ये, शास्त्रीय क्षेत्रामध्ये आणि साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा एक प्रचंड मोठी पोकळी आहे। खरं एक अतिशय दुःखद बातमी आहे। आपण असं म्हणू शकतो की आधुनिक खगोलशास्त्राचे उद्गाते ते होते आणि ते पर्व संपलं। त्यांचा जन्म कोल्हापूरचा होता। इथे त्यांचे वडील सुद्धा एक प्रकारे मोठे शास्त्रज्ञ होते, बनारस हिंदू विद्यापीठामध्ये होते। त्यानंतर त्यांचं पुढचं शिक्षण BHU मध्ये झालं आणि नंतर पुढे ते केम्ब्रिजला गेले। केम्ब्रिजमध्ये त्यांनी ट्रायपोस त्या काळामध्ये मिळवली, रँगलर झाले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी फ्रेड हॉयल यांच्यासोबत खूप काम केलं। फ्रेड हॉयल त्यांचे गुरु होते आणि तत्कालीन जे काही जगभरातले 2-3 प्रमुख खगोलशास्त्रज्ञ होते त्याच्यामध्ये फ्रेड हॉयल यांचा समावेश व्हायचा आणि यांनी स्वतःची हॉयल नारळीकर ही थेअरी त्या काळामध्ये प्रसिद्ध झाली होती। आणि आज जी थेअरी मांडतात सगळीकडे महास्फोटाची, की ज्याच्यापासून विश्व तयार झालं, तर त्याचे टीकाकार होते दोघेही। त्यानंतर 72 साली ते देशात परत आले। तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी खास बोलून घेतलं त्यांना आणि TIFR मध्ये ते दाखल झाले। आणि नंतरच्या काळात ऍक्च्युअली भारताचं आजचं जे काही खगोलशास्त्राचं स्वरूप आहे तर ते आणण्यामध्ये डॉक्टर नारळीकरांचा खूप मोठा वाटा होता। युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशननी नंतर आयुका नावाची संस्था पुण्यामध्ये सुरू करायचं निश्चित केलं होतं आणि त्याची जबाबदारी डॉक्टर नारळीकरांकडे दिली आणि त्यांनी अगदी जागतिक दर्जाची एखादी संस्था कशी असावी अशा पद्धतीने आयुकाची अगदी सुरुवातीपासून आखणी केली आणि प्रत्यक्षातही आणली। त्याचे ते संचालकही राहिले आणि आज ज्या काही देशभरामध्ये वेगवेगळ्या खगोलशास्त्राच्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये जे कोणी कार्यरत आहेत ते सगळे डॉक्टर नारळीकरांच्या या संस्थेमधून घडलेले आहेत आणि जगभरात ते पोहोचलेले आहेत। डॉक्टर नारळीकरांचं योगदान नुसतं तेवढ्या खगोलशास्त्रापुरतं नव्हतं, तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी होती की त्यांना ते लोकांपर्यंत न्यावं हेही वाटायचं आणि त्यामुळे त्यांनी अगदी खरं आहे मयुरेशजी, आणि त्यामुळे त्यांनी विविध पद्धतीची साहित्य निर्मिती केली। सर्वसामान्यांसाठी, अगदी लहान मुलांसाठी आकाशाशी जडले नातेसारखं पुस्तक त्यांनी लिहिलं आणि त्यांचं जे योगदान आहे ते भारताच्या इतिहासामध्ये अगदी सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।